नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धाताई शिंदे यांचा प्रचारात जोर. ईश्वरपूर येथील प्रभाग क्रमांक 7 अ मधील अपक्ष उमेदवार श्रद्धाताई शिंदे यांचा प्रचारात जोर असल्याचं दिसून येत आहे. परिसरातील महिला व पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धाताई शिंदे यांच्यासोबत असल्याचे चित्र दिसत आहे. याप्रसंगी बोलताना श्रद्धाताई शिंदे म्हणाल्या, मी कोणत्याही पक्षाची उमेदवार नसून फक्त जनतेच्या विश्वासाची उमेदवार आहे. माझ्यासाठी जनतेचा पाठिंबा आणि माझे पती अतुल शिंदे यांचे मार्गदर्शन हेच मोठे बळ आहे. त्या पुढे म्हणाल्या, प्रभागातील रस्त्यांचे निकृष्ट काम, अनियमित पाणीपुरवठा, स्वच्छतेच्या समस्या, सार्वजनिक सोयीसुविधांचा अभाव यावर प्राधान्याने काम करण्याचा माझा संकल्प आहे. तरुणाईसाठी रोजगाराच्या संधी, क्रीडांगण व प्रशिक्षण सुविधा वाढवण्याचा प्रयत्न करू. परिसरातील कचरा निर्मूलनासह नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नावर जलद गतीने उपाययोजना करणं हेच माझं ध्येय आहे. प्रचाराच्या शुभारंभाने प्रभागात निवडणूक वातावरण तापलं असून श्रद्धाताई शिंदे यांच्या उमेदवारीबाबत मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्र तसेच रवी 9 चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण सध्या आहोत उरण ईश्वरपूर या ठिकाणी नगर परिषदेच्या इलेक्शन संदर्भात प्रभाग क्रमांक 7 मध्ये सौ श्रद्धाताई शिंदे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण त्यांच्याशी भेट घेणार आहोत. यासोबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांचा अजेंडा काय असणार किंवा ह्या नगरपालिकेत काय समस्या असणार ह्या त्यांच्या माध्यमातून कशा मांडणार आहात. मॅडम नमस्ते. नमस्कार. मी आपली समाजसेविका श्रद्धाताई अतुल शिंदे. मी संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत आहे गेले अनेक वर्ष. तर इस्लामपूर शहरामध्ये मी 7 प्रभागामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर आपल्या सर्वांचं प्रेम आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो. की इस्लामपूर शहरामध्ये गेले अनेक वर्ष झाले मी सामाजिक कार्य करत आहे आणि सामाजिक कार्य करत असताना बऱ्याच लोकांचे छोटे मोठे प्रॉब्लेम जे असतील ते माझ्यासमोर येत आहेत आणि त्या अडचणी मी सोडवण्याचा नक्की पुरेपूर प्रयत्न करत आलेली आहे आजपर्यंत. मग पोलीस स्टेशनचे प्रॉब्लेम असो, शासकीय अधिकाऱ्यांचे प्रॉब्लेम असो, आरोग्याविषयी असो, इतर अनेक कोणतेही प्रॉब्लेम असो, तर ते प्रॉब्लेम सोडवताना असं मला जाणवलं की सर्वसामान्य लोकांचं अशा अपेक्षा आहेत माझ्याकडून की तुम्ही आम्हाला नगरपालिकेमध्ये दिसावं, अशा सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा आहेत. आणि या सर्वसामान्य जनतेसाठी, माझे सर्व जनता, मायबाप या सर्वांसाठी मी आज प्रभाग क्रमांक 7 मधून अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि खरोखर की 7 प्रभाग बघितले तर हा सर्वसामान्य लोकांचा आहे. याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती भरपूर म्हणजे कमीत कमी 75% समाज आहे आणि या समाजाच्या बऱ्याच काही प्रॉब्लेम आहेत. मग ते गटरीचे असतील, पाण्याचे असतील, लाईटचे असतील, अन्यथा तर प्रत्येक समस्या आहेत. तर त्या समस्या लोकांचा असे एक म्हणजे तर मी प्रचार करत असताना मला लोकांचा एक प्रश्न समोर येत आहे की निवडणुकासाठी तुम्ही समोर येत आहे परंतु कुठलेही प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह होत नाहीत आणि तुम्हाला मत कशासाठी द्यायचं आम्ही. तर मी त्या लोकांना सांगितलं की मी एक राजकीय नसून मी एक सर्वसामान्य व्यक्ती तुमच्यासारखीच आहे आणि ह्या सगळ्यातून मी सुद्धा गेलेली आहे. तर या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही मला सहकार्य करा, तुम्ही मला भरपूर मताने विजयी करा. नक्कीच मी आपले छोटे मोठे जे प्रॉब्लेम असतील किंवा अन्यथा कोणतेही प्रॉब्लेम असतील तर मी इस्लामपूर नगरपालिकेमध्ये सभागृहात मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि आपल्याला पुरेपूर यश देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. यासाठी मी सर्व समाज बांधवांना विनंती करते. प्रभाग क्रमांक 7 मधून अनुसूचित जाती जमाती हा इंटरकास्ट मधून पडलेला आहे. तर याच्या माध्यमातून मी सर्व पक्षीय नेते लोकांना मी तिकीट मागितलं होतं परंतु मला त्यांनी तिकीट दिलं नाही. पण काही हरकत नाही, कारण पहिली मेन गोष्ट की माझा राजकारणाची कोणताही हेतू नाहीये आणि राजकारणावरती मला बोलायचंच नाही परंतु आणि मला राजकारण करायचंच नाही. एक सर्वसामान्य लोकांसाठी जर मी हे पाऊल उचलत असेल तर आपल्या सर्वांनी मला सहकार्य करावं. सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या कृपेने मला उद्या येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी मतदार आपले आहे तर माझ्या मतदार बंधू भगिनींनी मला भरघोस मताने विजयी करा आणि एक संधी देऊन बघा. संधीचं नक्की सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. हाक तुमची, साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.